3 ते 4 मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या झाडाच्याच काढलेल्या आहेत आमच्या. अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्याचा सगळा राहिलेला चीक बीक निघून जाईल. आणि अर्ध्या तासानं असं छान चोळून घ्यायच्या आहेत, म्हणजे चीक धूळ सगळं निघून जाणार आहे. हे बघा किती घाण पाणी राहिले. आणि या सगळ्या आता अर्धा तास आपल्याला फॅन खाली एका कॉटनच्या कपड्यावर ठेवून द्यायच्या आहेत आणि मग स्वच्छ पुसायच्या आहेत आणि त्याची तुम्हाला आवडतील तशा फोडी करायच्या आहेत. आता ह्याच्यातल्या काय झाल्या, 2 कैऱ्या जराशा खराब आहेत किंवा जरा जास्त झाल्यात म्हणून मी घेतल्या नाहीत. 3 मोठ्या कैऱ्या मी घेतल्या आणि त्या कट केलेल्या आहेत आणि साधारण त्या 1 किलो 100 ग्रॅम अशा काहीतरी भरलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घालणार आहोत. हळद घालायची 1 चमचा आणि छान टॉस करायचं आहे, म्हणजे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, 1-2 तास हे असं झाकून ठेवायचं आहे. आता काय झालं, दुपारी मी 2-3 वाजता साधारण कैऱ्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या आणि संध्याकाळी मी काय केलं, 5 वाजता हळद आणि मीठ लावून ठेवलं आणि रात्री 8 वाजता आता बघते तर छान त्याला पाणी सुटलेलं आहे. म्हणजे हळद आणि मीठ लावून झालं की छान 2-3 तास आपल्याला तसंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी बाहेर येणार आहे. आणि त्या पाण्यात आपल्या छान कैऱ्या आहेत ना, मस्त अशा छान त्याच्यात शिरणार आहे, म्हणजे हळद आणि मीठ दोन्ही छान आपल्या फोडीमध्ये शिरणार आहे. आणि आता हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, एका चाळणीवर हे सगळं घालून ठेवायचं आहे. त्याच्यावर एक ताटली झाकायची आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाणार आहे. रात्रभर आपण असंच ठेवून देणार आहोत. ताटली झाकून ठेवून द्या. दुसरे दिवशी सकाळी आता उठल्या मी काम केलेलं आहे की बघितले खाली की पाणी किती साठलेलं आहे, अजून त्यातनं पाणी पडतं आहे. मग 5 मिनटानं मी काय केलं, हे बघा किती छान मस्त अशा ज्युसी अशा आपल्या कैरीच्या फोडी झालेल्या आहेत. त्या आता एका ताटलीत आपण सगळ्या ठेवायच्या आहेत आणि फॅन खाली 2 ते 2.5 तास 3 तास तुम्हाला जमेल एवढं ठेवून द्या. म्हणजे मी कसं केलं, आता स्वयंपाक सगळा आवरून मग आपल्याला लोणचं करायला घ्यायचं आहे, असा तो माझा सगळा अंदाज होता. प्रत्येकजण बायका आपल्या अंदाजानुसार कामं करत असतात. आता सगळं आवरून झाल्यावर मी आता काय करते आहे, मसाला करते आहे. 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात 2 टीस्पून साधारण मेथी घातलेली आहे. मेथी आपल्याला गुलाबीसर परतून घ्यायची आहे. मेथी छान परतून झाली की आपल्याला काढून ती मिक्सरवरनं फिरवून घ्यायची आहे. 2 टीस्पून मेथी दाणा, 2 टीस्पून मेथी आपण परतून घेतली. आता काय करायचं, एका वेगळ्या कढईत मी साधारण 1 वाटी मीठ 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर भाजून घेणार आहे. लोणचं खूप दिवस टिकायसाठी आपल्याला मीठ भाजून घेणं गरजेचं आहे. आता 3 ते 4 मिनटं मीठ भाजून झालं की मीठ मी काढून ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, मोहरीची डाळ घेणार आहोत. साधारण मोहरीची डाळ आपण काय करणार आहोत, अर्धा वाटी जी ही घेतली आहे ती मिक्सरवरनं फिरवून घेणार आहोत आणि अर्धा वाटी डाळ आपण तशीच ठेवलेली आहे, ती आपण तशीच घालणार आहे. 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल चांगलं तापल्यावर 1 टीस्पून हिंग घातलेला आहे. हिंग जर हिरा हिंग असेल, स्ट्रॉंग असेल तर अर्धा टीस्पून घाला. आणि आपण मगाशी जी मिक्सरवरनं जी मोहरीची डाळ काढली होती ती यामध्ये घातलेली आहे आणि अखंड डाळ आपण ठेवलेली आहे अर्धा वाटी, तीसुद्धा ह्याच्यात घालणार आहोत. आता सगळी छान 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर डाळ परतून घ्यायची आहे. हिंग छान आपला मस्त तळला गेलेला आहे, डाळ भाजली जाणार आहे, म्हणजे आपला मसाला खूप दिवस चांगला तसाच विदाऊट प्रिझर्वेटिव्ह टिकणार आहे. आता यामध्ये आपण मगाशी 2 टीस्पून जी मेथीची पूड केली ती घालणार आहोत. ती 1 मिनटं परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा
आहे. गॅस बंद करून झाला की याच्यात काश्मीरी लाल मिरची पाऊण कप घातली आहे आणि 1 टेबलस्पून हळद घातली आहे आणि गॅस बंद आहे त्याच हीटवर म्हणजे जी कढई तापली आहे त्याच्यावरच हे छान असं आपण मिक्स करून ठेवायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपला मसाल्यातला कच्चेपणा सगळा जाणार आहे. म्हणजे हळद आणि तिखटातला काश्मीरी लाल तिखट घ्या. आपण मीठ भाजलं होतं त्याच्यातलंच आता ह्याच्यात अर्धा वाटी मीठ घातलेलं आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि आपला साधारण 200 ग्रॅम मसाला तयार होतो. 200 ते 210 ग्रॅम समथिंग पुढं मागं एवढा आपला मसाला तयार होतो. आता मसाला गार होतोय तोपर्यंत आपण एक 300 ते 400 ml तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल चांगलं तापायला पाहिजे. ते कसं ओळखायचं तर एक 2-3 मोहरीचे दाणे त्याच्यात टाका. छान तडतडले की गॅस बंद करा. आपलं छान तेल तापलं आहे. तेल आता आपलं गरम कोमट करत ठेवायचं आहे. सॉरी. आता इथं आपला मसाला 200 ग्रॅम साधारण तयार झालेला आहे. आता ह्याच्यातला निम्मा मसाला मी घेते आहे आणि निम्मा मसाला मी काय करते आहे ठेवून देणार आहे. साधारण 100 ग्रॅम केपरचा मसाला पण वापरला तर 1 किलो फोडीला तो आपल्याला म्हणजे पुरा पडतो. आता काय करायचं आहे, आपलं तेल कोमट झालेलं आहे, खूप गरम नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवा, कोमट थोडं तेल गरम असायला पाहिजे, कोमट. आणि आता आपण काय करायचं आहे, थोडं तेल ह्या 100 ग्रॅम मसाला निम्मा घेतला आहे मसाला त्याच्यात घालायचं आहे, हलवायचं आहे. परत थोडं तेल घ्यायचं आहे. तेल थोडं गरम आहे, उकळलेलं नाही, थोडंसं कमी म्हणजे थोडं गार व्हायला पाहिजे. आणि असं करत एक 3-4 तुमच्या ह्यानं काय असेल ते तेल ह्याच्या मसाल्यामध्ये घालायचं आहे, हलवायचं आहे. असं करत 3 ते 4 पळ्या मी याच्यात घातलेला आहे. थोडंसं गरम तेल घातलं ना असा सुंदर कट सुटल्यासारखा होतो, रंग सुंदर येतो. आणि आता काय करायचं आहे, हे पूर्ण गार करत ठेवून द्यायचं आहे. पूर्ण गार झाल्यावर आपल्या वाळलेल्या फोडी याच्यात घालायच्या आहेत. एक 4 ते 5 आपण पळ्या घातल्यात. तेल जास्त लागतं लोणच्याला. आता हे पूर्ण गार झालं आहे आणि आता आपण काय करायचं, आपल्या सगळ्या कैरीच्या फोडी याच्यात घालायचं आहे. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि मी लगेच बरणीत भरून ठेवणार आहे. 2-3 दिवस हलवायला लागणार आहे. वरपर्यंत तेल यायला पाहिजे. तुम्हाला जर हे जास्त काळ टिकवायचं असेल तर 1 किलोला 1.5 ते 2 ग्रॅम तरी तुम्हाला सोडियम बेन्झाईट किंवा पेक्टिन पावडर वापरायला पाहिजे. आता मगाचं थोडंसं आपलं मीठ राहिलं होतं ते मी घातलं आहे, हे बघा. आता ह्याच्यात आपण 1 चमचा 1 टेबलस्पून साधारण, किंवा तुम्हाला गोड आवडत नसेल तर कमी घाला, पिठी साखर एक अर्धा टेबलस्पून तरी नक्की घाला याच्यात, त्यानं त्याचा रंग सुंदर राहतो. पेक्टिन पावडर किंवा सोडियम बेन्झाईट तुम्हाला लोणचं टिकवण्यासाठी इथं घालायचं आहे, पण मला गरज नाही. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर वापरा. आता मी नेहमी काय करते, एक छोटासा हिंगाचा तुकडा खाली घालते मात्र बरणीत आणि सगळं लोणचं त्याच्यावर भरून ठेवून देते. थोडंसं तेल घातले खाली, मगाचंच तेल आहे आपलं, लागेल तसं घ्यायचं आहे, खूप एकदम घालायचं नाही. आणि आता त्याच्यावर आपण सगळं लोणचं घालून ठेवून देणार आहोत. बिझनेस करणार असाल तर पेक्टिन पावडर किंवा सोडियम बेन्झाईट 1 किलोला पूर्ण मिश्रण असेल त्याला 2 ग्रॅम तुम्हाला घालायला लागणार आहे. पण मी काही बिझनेस करणार नाही आणि मी बिझनेस केलेला नाही. मी घरच्यासाठी आणि माझ्या लेकीला ना असं बाहेरसारखं लोणचं हवं होतं. खूप मी प्रयत्न करून हे सगळं सेट केलेलं आहे आणि तिला खूप लोणचं हे आवडतं. बाहेरचं लोणचं आम्ही खूप क्वचित घेतो. असं सुंदर लोणचं तयार होतं. मुलांना बाहेरच्या पदार्थांची क्रेज असती, तसंच जर तुम्ही घरी केलं तर त्यांना खूप आवडतं. आणि असंच सेम बाहेरच्यासारखं कैरीचं लोणचं माझं झालेलं आहे. निम्मा मसाला आपण तसाच ठेवून द्यायचा आहे. इथं मी कुठलंही तुम्हाला
आज बिझनेस दिलेला नाही, त्यातनं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला स्वतःला सगळं ह्याची कॉस्टिंग काढायला लागणार आहे आणि तुम्ही मला आता कॉस्टिंग काढून दाखवायचं आहे आणि द्यायचं आहे. बघू आता किती जणी माझ्या मैत्रिणी मला कॉस्टिंग काढून दाखवत आहेत. आणि हे असं सुंदर बाहेरच्यासारखं दिसणारं लोणचं रेसिपी तुम्हाला आवडली, बिझनेस तुम्हाला जमला, करा. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हे बघा किती सुंदर लोणचं झालं आहे. हे तुम्हाला दाखवलं ना, ह्याच्यातलं निम्मं खाऊन झालं होतं आमचं. शूटिंग घ्यायलासुद्धा देत नाहीत. चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओत.